महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही तागाच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ताग आलेला आहे। तर आपण बघू शकता ताग हे खूप महत्त्वाचे हिरवळी खत आहे। तर ह्यानं काय होतं की आपल्या जमिनीची सुधारणा होते। ज्या वेळेस हे हिरवळी खत आम्ही मातीमध्ये मिक्स करतो त्यावेळेस हे आमच्या पुढच्या पिकाला म्हणजे ऊसाला हे काय करतं की न्यूट्रिएंट सप्लाय करायचं काम हे ताग करतं। आणि न्यूट्रिएंट जे लॉस होतात म्हणजे जे न्यूट्रिएंट लॉस होऊ शकतात म्हणजे मातीसोबत जाऊ शकतात तर ते थांबवण्याचं कामही हे ताग करतं। आणि सॉइल मॉइश्चर जे असतं पाणी धरून ठेवण्याची मातीची जी क्षमता आहे तिची वाढ ही ताग करतं। आपण बघू शकता आम्ही 4 फुटी सरी सोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ताग घेतलेला आहे। एकरी सरासरी 10 ते 12 किलो बी लागतात। 2 ते 3 पाण्यामध्ये हे ताग येतं। त्यानंतर आम्ही ह्याला मातीमध्ये मिक्स करण्यासाठी 45 ते 50 दिवस ह्या दिवसामध्ये आम्ही ह्याला मातीमध्ये मिक्स करू शकतो। तर ह्या पद्धतीनं आम्ही ताग घेतलेला आहे। ज्यावेळी ताग फुलाच्या स्टेजला येतो फ्लावरिंग स्टेजला येतो त्यावेळी आपण तागाला मातीमध्ये मिक्स करू शकता। तर ह्या पद्धतीनं ताग खूप महत्त्वाचा हिरवळी खत आहे। तर तागाचं महत्त्वाचं पात्र कोणतं आहे की ताग ॲटमॉस्फिअरमधला वातावरणामधला जो नायट्रोजन आहे त्याला फिक्सेशन करण्याचं काम हे ताग करतं। तर ह्या पद्धतीनं तागाने आमची मातीची शक्ती ही वाढते। तर ते खूप महत्त्वाचं आहे। तर हिरवळी खत म्हणून आम्ही तागाला वापरणं खूप गरजेचं आहे। ऊस लागवडची सुरुवात ही आपण ह्या पद्धतीने ताग हिरवळी खत घेऊन करावी। काय होतं की नायट्रोजन जे लागणार आहे ऊसासाठी त्याची पूर्तता होते। तर आम्ही ह्या प्लॉटमध्ये 125 टन ऊसाचं उत्पादन घेणार आहोत 1 एकरामध्ये। तर त्याच्यासाठी आम्ही हा ताग हिरवळी खत म्हणून वापरलेला आहे। तर आपण बघू शकता तर हा पहिला स्टेप आहे ऊस शेतीमधला पहिला स्टेप म्हणजे पहिली पायरी म्हणतो आपण। ताग घेणं हे खूप गरजेचं आहे आणि हा पहिला स्टेप आहे। ताग घेण्यापूर्वी आम्ही ह्या प्लॉटची माती परीक्षण केली होती। तर माती परीक्षण ही खूप महत्त्वाचं आहे। तर माती परीक्षण करूनच आम्ही ह्या प्लॉटमध्ये ताग घेतलेला आहे। तर माती परीक्षण खूप महत्त्वाचे आहे कारण तुमच्या मातीची ताकद किती आहे आणि मातीमध्ये किती प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट जे आहेत ते तुम्हाला समजतं। त्यानंतर ऊस लागवड ऊस शेती खूप छान पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता। आणि हिरवळी खत घेणं हे खूप गरजेचं आहे आणि माती वाचवणं पण खूप गरजेचं आहे। माती असेल तरच आम्ही उत्पादन घेऊ शकतो। मातीची शक्ती कमी झाली की आपण उत्पादन घेऊ शकत नाही। त्यावेळी खर्च वाढतो उत्पादन कमी होते। तर हिरवळी खत घेतल्यानंतर मातीची ताकद वाढते आणि मातीची ताकद वाढल्यानंतर आपण खूप छान पद्धतीने ऊस शेती करू शकतो। आणि मातीची ताकद ही वाढवताच आपल्याला उत्पादन घेणे गरजेचं आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ताग आलेला आहे। तर आम्ही ह्या तागाला 45व्या दिवशी मातीमध्ये मिक्स करणार आहोत। हा पहिला स्टेप आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।
धन्यवाद.